तर आता मला निवडून आणण्यासाठी अजित पवारांनी मदत केली ही योग्यच केल्याचं यावेळेला अमोल कोल्हे यांनी म्हटलेलं आहे. राष्ट्रवादीचंच आहे, अजित पवारांनी भूमिका बदलल्याचं अमोल कोल्हेंनी सांगितलं. खरं तर अजित पवार यांनी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. त्यावेळेस बोलताना अजित पवार म्हणाले की अमोल कोल्हे यांना निवडून आणण्यासाठी 2019 साली मी जीवाचं रान केलं, त्यावेळेस मी त्यांना निवडून आणलं. 100% मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार होतो, ते माझे नेते होते. भूमिका मी जिथून सुरुवात केली तिथेच आहे. भूमिका त्यांनी बदलली, त्यामुळे त्यावर मी काय भाष्य करणार. खरं तर 2019 निवडून आल्यानंतर 2.5 वर्षांनी तुम्ही राजीनामा देणार होतात, मात्र तो रोखण्यासाठी अजित पवारांनीच तुम्हाला विनवणी केली होती. कारण त्यांनी सांगावं, इतकं स्पष्ट आहे की का रोखला. मग म्हणजे जर आत्ता आदरणीय दादा ज्या गोष्टी म्हणतायत, तर का रोखला बरं राजीनामा. मग जर खासदार योग्य काम करत नाहीत असं त्यांचं मत असेल तर मग त्यांनी का रोखला. 2019ला ज्यावेळेस तुम्हाला म्हणजे शिवसेनेकडनं राष्ट्रवादीमध्ये आयात केलं गेलं, आता पुन्हा 2024ला शिवाजी आढळराव पाटील यांना शिवसेनेतनं राष्ट्रवादीमध्ये आयात केले जाते. यामध्ये एक मूलभूत फरक आहे, आपण लक्षात घेतला पाहिजे. 2017 ते 2019 मी राजकारणात कुठेही सक्रिय नव्हतो. 2017 ते 2019 मी छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास 157 देशांमध्ये पोचावा यासाठी स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका करत होतो. या काळात मी तुम्हाला कुठेही शिवसेनेच्या व्यासपीठावर सुद्धा दिसलेलो नाही. त्यामुळे या पद्धतीचा जो काही आपली 4-4 पक्षांतर झाकण्यासाठी जर कोणी प्रयत्न करत असेल तर त्यांनी ही गोष्ट आधी समजून घेतली पाहिजे. कॅमेरा अजित पिसेचा मी सुरू TV9 मराठी, खेड, पुणे.